तर पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पुण्यातल्या रहिवाशांचा मृत्यू झाला होता। या दोन्ही कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बातचीत केली। हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांच्या कुटुंबियांना राज्य सरकार मदत करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदाळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं, कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या, ते ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचं रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं। खरं म्हणजे गणबोटे आणि जगदाळे या परिवारासोबत जे काही झालंय ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।